आपल्यासोबत मंत्री अदिती तटकरे जोडलेले आहेत। ताई, जो गुन्हेगार 2 गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगून आलेला आहे आणि तिसरा गुन्हा पुन्हा करतोय, काय नेमकं चुकतंय राज्य सरकारचं आणि प्रशासनाचं? खरं तर झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे, माणुसकीला काळिमा फासणार आहे आणि या संबंध प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी एक कडक शासन देऊन या संबंध जे ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये पीडित कुटुंबाला, त्या पीडित जिनी चिमुकलीनी जीव दुर्दैवाने तिला गमवावा लागला, जिला अशा घृणास्पद याच्यातून जावं लागलं, त्यामध्ये न्याय मिळणं यासाठी संबंध जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये कारवाई केली जाईल या संदर्भातलं आश्वासन किंवा त्या कुटुंबासोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मी सुद्धा सातत्याने त्या कुटुंबासोबत सकाळपासून संपर्कामध्ये आहे। आत्ताही माझं काही वेळापूर्वी त्यांच्यासोबत बोलणं झालं। त्यांना ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्याही त्यांनी मला सांगितल्या मी त्यांच्यासोबत बोलत असताना, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही जी पावलं आहेत ती उचलत आहोत। खऱ्या अर्थानं म्हणजे मी जी पोलिसांकडून माहिती घेतली त्यानुसार जो आरोपी आहे 60 का 65 वर्षाचा आहे आणि आधी या पद्धतीनं त्यांनी गुन्हे करून का त्याच्यातून त्याची सुटका होऊन हे तिसरं हे आहे। खरं तर या संबंध याच्यामध्ये अशा केसेसमध्ये त्यांना पॅरोल मिळणं किंवा त्यांना जामीन मिळणं हेच मला वाटतंय कुठे म्हणजे एक दुर्दैवी आहे। आणि या संदर्भामध्ये एक कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा मी त्या संदर्भातली विनंती केली, ते सुद्धा त्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं उचलतील याची मला काही खात्री आहे। दिवसांपूर्वी शक्ती कायद्याची गरज वाटू लागली होती, तसा मसुदा सुद्धा गेलेला आहे, मात्र अद्यापही आलेला नाहीये। कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे का, जेणेकरून अशा नराधमांची हिंमत होणार नाही? निश्चितपणाने कायदा अधिक कडक करण्याची गरज ही नक्कीच आहे, कारण अशा पद्धतीची घटना ही घडणं म्हणजे आज त्या कुटुंबाच्या वेदनांची आपण कल्पनाही करू शकत नाही, कारण ते कुटुंब मला वाटतं आई वडील ते पुण्यामध्ये असतात आणि ती आजोळी गेलेली होती। मला आजोबांचा तिच्या संपर्क झाला, त्यांनी मला सांगितलं की ती सुट्ट्या म्हणजे आजोळी आलेली होती त्यांच्याकडे आणि त्यावेळेला ही घटना दुर्दैवी ही घडली। आणि या संबंध याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक कडक शासन किंवा त्याला कठोर कारवाई करून एक समाजापुढे एक उदाहरण त्या ठिकाणी देणं म्हणजे इतर या सगळ्या ह्याला पण आळा बसेल या दृष्टिकोनातून नक्कीच गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ही संबंध जी केस आहे ती त्यांच्या कुटुंबाच्या सूचनेनुसार त्याच्यामध्ये वकील नेमून देणं, ज्या वकील सर्वात अनुभवी या संबंध याच्यामध्ये असतील ते फास्ट ट्रॅक मध्ये ही चालवणं या दृष्टिकोनातून आणि त्याला फाशीची शिक्षा मिळणं ह्या सगळ्या याच्यामध्ये होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। ताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।